1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण नवरात्र विशेष उपवासाचा पदार्थ बनवत आहोत। तर असाच हा पौष्टिक पदार्थ आहे। शिंगाड्याची आपण बर्फी बनवत आहोत। ही बर्फी जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवली तर 5 ते 6 दिवस छान टिकते। म्हणजे नवरात्र सुरू व्हायच्या आधी जर तुम्ही हे बनवून ठेवली तर 5 ते 6 दिवस आरामशीर खाऊ शकता। एक जरी वडी ही खाल्ली ना शिंगाड्याची तरी पोटभरीचा हा एक प्रकार आहे। सो अतिशय पौष्टिक हा प्रकार आहे। सुरुवात करण्यासाठी इथे कढईमध्ये गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण घेऊयात 1 कप शिंगाड्याचं पीठ। आता या स्टेजला यामध्ये अजिबात बाकी काही घालायची गरज नाहीये, म्हणजे तूप वगैरे। आता मध्यम आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत हे शिंगाड्याचं पीठ आपण छान भाजून घेणार आहोत। आता गॅस करते बंद। खमंग असा सुवास दरवळायला सुरुवात झालेली आहे। कॅम्पात तुम्ही बघू शकाल मस्त असा बदामी पण रंग पण आलेला आहे। भन्नाट दिसतोय, सुवासही दरवळतोय। आता या स्टेजला मी गॅस केलेला आहे, म्हणजे हे चमच्याचं इथे सांडलं की तुम्हाला दिसेल हा रंगातला फरक। आता यामध्ये मी घालते या स्टेजला सुका मेवा, काजू आणि बदामाचे तुकडे आहेत। इथे सुकं किसलेलं खोबरं तुम्ही घालू शकता आणि हे मिक्स करूया। आणि हे पीठ बंद गॅस केलेला आहे। एक 5 ते 7 मिनिट आपण पूर्ण थंड करून घेऊया। आता पीठ व्यवस्थित थंड केलं की आता यामध्ये आपण पुढचे जिन्नस घालूया। तर यामध्ये मी घालते 1 कप दूध। दूध घालणं अगदी ऑप्शनल आहे, दूध नाही घातलं तरी चालेल। सो 1 कप दूध आणि 2 कप पाणी। पूर्ण पाण्याचा पण इथे वापर तुम्ही करू शकता। 1 कप साखर, साजूक तूप 2 चमचे। हे आधी करूयात मिक्स। गुठळ्या नाही झाल्या पाहिजे या शिंगाड्याच्या पिठाच्या। व्यवस्थित मिक्स करूया। आता हे तुम्हाला आणखी जर एक स्टेप पुढे न्यायचं असेल तर यामध्ये 1 कप तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता, खवा वापरू शकता, ओल्या नारळाचं चव, सुकं किसलेलं खोबरं, असं वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता। पण मी हे अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवते। पारंपरिक पद्धतीमध्ये दुधाचा पण वापर नसतो, फक्त पाणी असतं। आता हे छान असं कंबाईन झालं, एकजीव झालं। गॅस करते सुरू आणि हे एकसारखं ढवळत शिजवून घ्यायचं। खूप वेळ नाही लागत, 7 ते 8 मिनिटात हे एकजीव होऊन जातं। फक्त एकसारखं ढवळत राहणं अत्यंत गरजेचं आहे। एक 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल हे मिश्रण आहे ना छान असं एकसंध झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे। आता आणखी एक 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घेऊया, जोवर याचा ना असा एकसारखा घट्ट गोळा नाही होतो। इथे ना मी वरण आणखी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। आधी 2 चमचे घातलं होतं, आता आणखी 1 चमचा घातलेला आहे, म्हणजे याला ना छान अशी ग्लेज येते। सो ते ऑप्शनल आहे। आणि हे मिश्रण आपलं झालेलं आहे तयार। छान असं याचा एकसंध गोळा बनवून तयार झालेला आहे। गॅस करूयात बंद। यामध्ये घालते वेलची पूड, मिक्स करूयात आणि आता हे ट्रे मध्ये शिफ्ट करूयात। आता इथे मी आपली घरात असते तीच प्लेट घेतलेली आहे। ट्रेचा वापर केला तरी चालेल। मी इथे ही डिश घेतली आहे, यामध्ये हे मिश्रण घालूयात आणि हे छान असं एकसारखं स्प्रेड करायचं। आणि हे छान असं एकसारखं स्प्रेड केलेलं आहे। थोडंसं तुपाचा वापर केला एकसारखं स्प्रेड होण्यासाठी। आता यावर अर्थातच थोडे पिस्त्याचे काप आणि गुलाबाचे पाकळ्या, हेही हलकंसं प्रेस करूया आणि हे मिश्रण पूर्ण थंड झालं की याच्या वड्या पाडून घेऊया। आता ही शिंगाड्याची वडी छान सेट झालेली आहे। आता याचे पीसेस करूयात। हव्या त्या आकारामध्ये ते तुम्ही कट करू शकता।
येस, आणि आता हे काढूयात वडी. तुम्ही बघू शकाल सुंदर वड्या पडत आहेत आणि रंग आणि टेक्स्चरही जबरदस्त आलेलं आहे. आता हे काढूयात आपण. क्या बात आहे, म्हणजे प्रॉपर बर्फी म्हणतो ना तशीच ही दिसतीये. आणि जसं मी सांगितलं, ही वडी आता तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता रूम टेम्परेचरवर. 2 दिवस तरी छान राहते. फ्रीजमध्ये ठेवली तर आठवडाभर मस्त टिकते. उपवासासाठी अगदी पौष्टिक आणि कमी खर्चिक असा हा पदार्थ आहे. नवरात्र विशेष शिंगाड्याच्या पिठाची बर्फी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप शिंगाड्याचं पीठ, बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, 1 कप दूध, 2 कप पाणी, 1 कप साखर, 2 चमचे साजूक तूप, वेलची पूड, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या. शिंगाड्याचं पीठ भाजून घेत यात सुका मेवा घालायचा. आता यात दूध, पाणी, साखर, तूप मिसळून घेत हे मिश्रण ढवळत ढवळत शिजवून घ्यायचं आणि यात वेलची पूड घालायची. आता अशा प्रकारे ताटात पसरून घेत वर पिस्ता आणि गुलाब पाकळ्या घालायच्या आणि याच्या वड्या पाडायच्या. झाली आपली नवरात्र विशेष शिंगाड्याची बर्फी तयार. आज आपण मस्त अशी खुसखुशीत उपवासाची कचोरी कशी बनवायची ते बघतोय. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप वरई घेतली. मी भगर असं पण म्हणतात. आता याचं आपण पीठ करायचं. खूप बारीक दळायची गरज नाहीये, पण त्याचं जे कोर्स टेक्स्चर आहे ते काढून टाकायचं. चला तर मग हे वरई दळून तयार आहे. तुम्हाला साधारण टेक्स्चर दाखवते. हे असं पिठी साखर कशी होते साधारण तसं टेक्स्चर आहे. थोडंसं रवाळ पण राहतच त्याला, वरई आहे त्यामुळे. आता हे आपण काढून घेऊया. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचं चव घालायचं. साधारण 1 कप इथे मी चव घेतला. स्टफिंग करतो आपण बेसिकली कचोरीसाठी. हिरवी मिरची, तुम्हाला कितपत तिखट स्टफिंग हवंय त्या अंदाजाप्रमाणे. आल्याचे तुकडे. आता उपवासाला काही जिन्नस काही ठिकाणी चालतात, काही ठिकाणी नाही चालत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही जिन्नस वगळू शकता. कोथिंबीर, बरेच लोक नाही खात उपवासाला. कोथिंबीर नाही वापरली तरी स्टफिंगच्या चवीमध्ये फरक नाही पडत, फक्त रंग सुंदर येतो म्हणून मी कोथिंबीरचा वापर करते. मीठ चवीपुरतं आणि साखर. लिंबाचा रस पण पिळला तरी अफलातून लागतं. आता झाकण ठेवायचं आणि मस्त याची पेस्ट करून घ्यायची. शक्यतो वाटणामध्ये पाणी वापरायचं नाहीये, कारण आपण हे स्टफ करतो. तुम्ही बघू शकाल परफेक्ट असं झालेलं आहे. आता कचोरी बनवायला सुरुवात करूया. आता हे जे वरईचं पीठ आपण बनवून घेतलंय यामध्ये 1 उकडलेला बटाटा आपल्याला किसून घालायचा आहे. यामुळे काय होतं, आवरण मस्त खुसखुशीत होतं आणि त्याचबरोबर त्याला कोटिंगही मस्त येतं. शक्यतो किसूनच घालायचं, म्हणजे मग ते फोडी वगैरे राहत नाही बटाट्याची. आता बटाटा व्यवस्थित किसून झाला की मीठ घालायचं चवीपुरतं. हवं तर जिरं पण घालू शकता तुम्ही. आणि आधी हा बटाटा वरई बरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. पाणी घालायची गडबड नाही करायची, कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं, ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे वरईमध्ये. चला तर मग हे मॉइश्चर छान असं ॲब्झॉर्ब झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा. हा गोळा व्यवस्थित मळून झाला की यामधून पीठ घ्यायचं, स्प्रेड करून घ्यायचं. यामध्ये हे स्टफिंग घालायचं जे आपण बनवून घेतले ते आणि बंद करायचं. परफेक्ट. अजून एक कचोरी बनवून दाखवते. पीठ घ्यायचं, थोडंसं याला बाइंडिंग देऊन घ्यायचं, म्हणजे मग ते सुटणार नाही तेलामध्ये. प्रेस करून घ्यायचं, मध्यभागी पारी करायची बेसिकली. सारण ठेवायचं. आता सारणामध्ये तुम्ही हवं तर काजू, बदाम, मनुके असं वेगळं वेगळं काही काही करू शकता, पण मला हे असं मस्त तिखट तिखट आवडतं.
तळणीसाठी इथे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये आपण हे कचोरी सोडूयात एक एक. मस्त असा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत सगळ्या बाजूने डीप फ्राय करून घ्यायचे. आणि हे मस्त असे एकसारखे हे करायचे, फिरवायचे आणि त्याला मस्त एकसारखा असा सोनेरी रंग येतो. आता इथे कचोरीला खूप सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे. वाव, मस्त, जबरदस्त. आता हे आपण टिश्यू पेपरवर काढूयात. जबरदस्त दिसतात कचोरी. आहा. आता याच पद्धतीने पुढच्या कचोरी पण तळून घ्यायच्या. मस्त इथे कचोरी कुरकुरीत बनवून झाली आहे. की म्हणजे तेल खूप कमी पिते, खूप अशी तेलकट नाही होत या पद्धतीने केलं. आणि तुम्ही ऐकू शकता किती क्रिस्पी आणि क्रंची आहे. हा क्रंच एक 4 ते 5 तास व्यवस्थित टिकतो. नवरात्र विशेष उपवासाची कचोरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप वरई, 1 कप खवलेलं ओलं खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर, 1 उकडलेला बटाटा, पाणी, तळण्यासाठी तेल. भगर रवाळ दळून घ्यायची. आता ओल्या नारळाचा चव, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, मीठ आणि साखर घालत हे मिश्रण वाटून घ्यायचं. आता भगरीच्या पिठात बटाटा किसून घेत मीठ घालत याचा गोळा तयार करायचा. आता अशा प्रकारे कचोरी तयार करायची. आता गरम तेलात ही कचोरी सोनेरी रंगावर तळायची. झाली आपली नवरात्र विशेष उपवासाची कचोरी तयार. आज आपण हिरव्या वाटणातली साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघतोय. पण त्याआधी टिप्स की साबुदाणा एकूण एक त्याचा ग्रेन असतो किंवा मोती असतो, तो असा मस्त फुलला पाहिजे. आणि सुट्टी सुट्टी खिचडी कशी बनवायची त्यासाठी साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूयात. तर सगळ्यात आधी इथे 1 कप साबुदाणा घ्यायचा बाउलमध्ये. यामध्ये भरपूर पाणी घालायचं. शक्यतो चाळणी वगैरे घ्यायची म्हणजे त्याचा स्टार्च चांगला रिलीज होतो. त्यातला स्टार्च काढून घेतला की खिचडीत चिकट व्हायचे चान्सेस बरेच कमी होतात. आता हे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचं साबुदाणा. साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं. साबुदाणा डीप होईल इतपत पाणी घालायचं. आणि एक अर्धा तास तरी आपण हे भिजवून घेणार आहोत. बाजूला ठेवायचं अर्धा तास. आता इथे साबुदाणा मी बरोबर अर्धा तास भिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल छान असा फुगलाय, फुलून आलेला आहे साबुदाणा. आता यामधलं पाणी पूर्ण ड्रेन करून घ्यायचं, काढून घ्यायचं. एखाद दुसरा चमचा राहिला काही हरकत नाही. झाकण ठेवायचं आणि रात्रभर किंवा कमीत कमी एक 4 ते 5 तास तरी हे झाकून हा साबुदाणा भिजवून घ्यायचा. आणि इथे आता हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल एकूण एक साबुदाण्याचा जे पल आहे, मोती आहे, तो मस्त असा फुलून वर आला. खूप सुंदर फुललाय साबुदाणा आणि अजिबात चिकट नाही वाटत आहे. मस्त असा मोकळा मोकळा झालाय. आता काय करायचं, आता हिरव्या वाटणातली आहे त्यामुळे वाटण करायचं अर्थातच. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 3 ते 4 हिरवी मिरची घ्यायची. यामध्ये कोथिंबीर घालायची खूप सारी. बरेच जण उपवासाला कोथिंबीर खात नाहीत तर इन दॅट केस नका वापरू, म्हणजे खात नसाल तर नका घालू. झाकण लावायचं. आता हे मिक्सरला वाटून घेऊयात. आता हे वाटण झालं व्यवस्थित की पॅनमध्ये साजूक तूप गरम करायचं. एक साधारण 2 ते 3 चमचे. मला साजूक तुपातली खिचडी जास्त आवडते. त्याचा स्वाद खूप छान उतरतो तेलापेक्षा. तेल वापरायचं असेल तर शक्यतो शेंगदाणा तेल म्हणजे गोड तेल वापरायचं. आता तूप व्यवस्थित गरम करून घेऊया. आता तूप बऱ्यापैकी गरम झालं की जिरं घालायचं. जिरं मस्तपैकी फुललं पाहिजे. येस, जिऱ्याचा खमंग स्वाद त्या पदार्थामध्ये उतरतो, त्यामुळे जिरं मोहरीची फोडणी कायम खमंग बसली पाहिजे. आता हवं तर तुम्ही उकडलेला बटाटा किंवा कच्चा बटाटा पण यामध्ये घालू शकता. फक्त 2 मिनिट आपण हे परतून घेतो. चला तर मग हे 1-2 मिनिट भर परतून झालं वाटण की यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा घालायचा.
शेंगदाण्याचा कूट 1 पाव कप, मीठ घालायचं चवीपुरतं आणि साखर ऑप्शनल आहे, तर हे मिक्स करून घ्या. आणि खिचडी आहे ना कधी झाकून शिजवायची नाही, झाकण ठेवलं तरी त्यातला स्टार्च रिलीज होतो आणि मग साबुदाणा चिकट होऊ शकतो. त्यामुळे खिचडी बनवताना कायम अशी परतूनच बनवायची. आता ही मस्त अशी मिक्स करत राहायची, परतत राहायची 4 ते 5 मिनिट तरी. मस्त जवळपास 7 ते 8 मिनिट मी परतून घेतली आहे. आणि जेवढी आपण परतून घेतो ना तेवढं हे साबुदाणा हलका होतो. तुम्ही बघू शकाल असं त्याला एक ट्रान्सल्युसंट टेक्स्चर किंवा कलर येतो. म्हणून हे अशी परतून घेणं फार गरजेचं आहे खिचडी. आणि रंग तर भन्नाट आलाय कोथिंबीरचा. आणि कोथिंबीर नसेल चालत, जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं, कोथिंबीर नसेल चालत तर फक्त हिरव्या मिरचीचं वाटण जरी लावलं तरी रंग नाही येणार, पण चव सुरेख लागते. म्हणजे मला विचाराल तर मिरचीचे तुकडे घालून खिचडी खाण्यापेक्षा मला असं हिरव्या मिरचीचं वाटण लावलेली खिचडी प्रचंड आवडते. नवरात्र विशेष हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, पाणी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, साखर. साबुदाणा स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचा. आता हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर वाटून घेत तूप जिऱ्याच्या फोडणीत हे वाटण घालायचं आणि परतायचं. आता यात साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि साखर घालत हे मिश्रण एकत्र करायचं आणि परतून घेत शिजवायचं. झाली आपली नवरात्र उपवास विशेष हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी तयार. आज आपण साबुदाण्याचे आप्पे कसे बनवायचे ते बघतो. तर सगळ्यात आधी साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूयात. यापूर्वीही खूपदा मी सांगितलं, 30 टिप आहे. 1 कप साबुदाणा घेतलेला आहे, यामध्ये पाणी घालायचं. 3 ते 4 वेळा हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा. बेसिकली यामधलं स्टार्च काढून घ्यायचं. साबुदाणा स्वच्छ धुवून झाला की साबुदाणा जेवढा घेतला त्याच्या तिप्पट पाणी यामध्ये घालायचं आणि एक अर्धा तास आपण हे पाण्यामध्ये भिजवत ठेवूया. साबुदाणा अर्धा तास मी पाण्यामध्ये ठेवला आणि छान असा फुलून आलाय, तुम्ही बघू शकाल. आता एक पातेलं घ्यायचं, त्यावर गाळणी, यामध्ये त्या चाळणीमध्ये यातलं जास्तीचं पाणी काढून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर किंवा कमीत कमी 5 ते 6 तास तरी असंच भिजत ठेवायचं. आता आधेमध्ये तुम्हाला वाटलं की साबुदाणा खूप कोरडा होतोय, सुका होतोय, तर त्यावर एक पाण्याचा हपका घालून थोडंसं पाणी घ्यायचं, शिंपडायचं, त्याला हपका असंही म्हणतात, आणि मिक्स करायचं व्यवस्थित आणि पुन्हा झाकून ठेवायचं. साबुदाणा इथे मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे आणि बघू शकाल परफेक्ट असं त्याचं टेक्स्चर झालं. छान असा फुललेला आहे, मोत्यांच्या दाण्यासारखा, आणि अजिबात स्टिकी नाही आहे. मस्त. प्लेटमध्ये काढूयात. आता यामध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा घातलाय, अर्धा चमचा जिरं. आता हे सगळे जिन्नस मी जे घालते, बरेच जण कोथिंबीर खात नाही, ऑप्शनल आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरचीचा ठेचा, मीठ चवीपुरतं, नमनाला घडीभर तेल, तशी चिमूटभर साखर, ऑप्शनल आहे. आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट 2 ते 3 चमचे आणि लिंबाचा रस. मस्त. आता हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं. हलक्या हाताने करायचं, साबुदाण्याचं टेक्स्चर गेलं नाही पाहिजे. हलक्या हाताने हे असं मळून झालं. गोळा करायची गरज नाहीये खरं, फक्त हे सगळं जिन्नस कंबाईन करायचे. आता याचा छोटा गोळा करून घ्यायचा. आप्पे पात्राचा तुमचा साचा किती मोठा आहे, त्याच्यात काय साईजचा वडा बसू शकतो त्या अंदाजाने. आता मी हे आप्पे पात्रात करते, त्यामुळे खूप असं मळून नाही घेते, कारण ते नाही सुटत आप्पे पात्रात. तेलात तळत असाल तर थोडासा गोळा करून घ्याल, त्याला बाइंडिंग आलं पाहिजे, नाहीतर मग तेलात ते फुटतील. सो या पद्धतीने सगळे गोळे करून घेते. आप्पे बनवून तयार आहेत. 1 कप साबुदाण्यामध्ये 12 आप्पे व्यवस्थित होतात. आता आप्पे बनवून घेऊयात. आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे
यामध्ये आता तेल घालायचं, अर्धा चमचा. आणि आता हे साबुदाण्याचे आप्पे यामध्ये ठेवून घ्यायचे आणि खालच्या बाजूने छान असं खरपूस फ्राय होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आता एकेका साईडने होत आले की याला रोटेट करून घ्यायचे. वाव, बघू शकाल कसले मस्त खरपूस झालेत. आता आप्पे सगळ्या बाजूने मस्त असे फ्राय करून झालेले आहेत. मधले पोर्शन पटकन फ्राय होतो, त्यामुळे हे आधी काढून घेते. मस्त छान दिसत आहेत, खरपूस एकदम. हे आप्पे आहेत त्यामुळे कुठेही असं ते दबल्यासारखे वगैरे झालेलं नाहीये आणि छान आतपर्यंत शिजतातही हे साबुदाण्याचे आप्पे. आणि मेन म्हणजे न तळता करतो आपण. साबुदाण्याचे आप्पे बनवून तयार आहे. अप्रतिम दिसतात, छान असे खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात आणि आतमध्ये पण बघू शकता तुम्ही कच्चे नाही आहेत, छानपैकी शिजलेले आहेत. नवरात्र विशेष साबुदाणा आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, पाणी, 1 बटाटा, अर्धा चमचा जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, चवीनुसार मीठ, साखर, 3 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस, तेल. साबुदाणा स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचा. आता यात बटाटा, जिरं, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीप्रमाणे मीठ, साखर, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस घालत हे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचे. आता याचे अशा प्रकारे गोळे करायचे आणि तेलाने ग्रीस केलेल्या अप्पे पात्रात हे ठेवायचे आणि सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचे. झाले आपले नवरात्र विशेष साबुदाण्याचे अप्पे तयार. आज आपण लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते बघतोय. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे लाल भोपळा. तर मी इथे ना मस्त असा मोठाच्या मोठा लाल भोपळा आणला. हा लाल भोपळा मोठा कट करून घेतला आणि साल काढून त्याचे छोटे छोटे असे पीसेस केलेले आहेत. तुम्हाला हवं असेल किसून जरी हा भोपळा घेतला काहीच हरकत नाही, पण मी फोडी करून घेतलेल्या आहेत. 1/2 किलो लाल भोपळ्याच्या फोडी मी कुकरमध्ये घातलेल्या आहेत. यामध्ये घालते मी 1 कप गूळ. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर एक 15 मिनिटं हा भोपळा आणि गूळ एकत्र वाफवून घ्यायचे. भोपळ्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये पाणी असतं, गुळालाही पाणी सुटतं, त्यामुळे ॲडिशनल पाण्याची गरज नाहीये. 15 मिनिटं व्यवस्थित एकत्र हे वाफवून घ्यायचं. इथे हे लाल भोपळा छान मी वाफवून घेतलेला आहे मध्यम आचेवर. इथे बघू शकाल भोपळा छान शिजलेला आहे, गुळालाही मस्त पाणी सुटलंय. आता फक्त एक मॅशर घ्यायचा पावभाजीचा आणि हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता गव्हाचं पीठ घ्यायचं. 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय. यामध्ये घालूयात 2 चमचे तांदळाचं पीठ. ॲक्च्युअल जे घारगे असतात ना ते घारगे असतात ते तांदळाच्या पिठाचेच. पुऱ्या असतात भोपळ्याच्या त्या आपण गव्हाच्या पिठाच्या करतो. आजकाल सगळ्यांनाच आहे ना फुगलेल्या पुऱ्या, फुगलेलेच घारगे हवे, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरते. चिमूटभर मीठही घालूया त्याच्यात आणि हे जे लाल भोपळ्याचं मिश्रण आपण केलंय गूळ आणि ते घालून हे यामध्ये घालूयात आणि याचं छान पीठ मळून घ्यायचं. आणि हे पीठ मळत असताना मी आणखी 1.5 कप गव्हाचं पीठ ॲड केलं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये हे पीठ मळत असताना. फक्त ते जे मिश्रण आपण बनवलं त्यात जितकं पीठ बसेल तितकंच घालायचं. तांदळाचं पीठ 2 चमचे पुरेसं आहे, त्याचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर मग घारगे फुगत नाहीत. सो जर फक्त तांदळाच्या पिठाचे घारगे केले तर काय होतं ना ते तेल खूप कमी पितात आणि छान खुसखुशीत कुरकुरीत असे राहतात बरेच दिवस. गव्हाच्या पिठाचे घारगे केले तर ते फुगतात छान, ताजे ताजे असताना खुसखुशीत होतात, पण थोड्या वेळाने ते मऊ पडतात. सो तुम्हाला कसे हवेत, पुऱ्या खायच्यात की घारगे हवेत ते डिसाईड करून तुम्ही हे कणिक मळू शकता. आता हे घारगे बनवण्यासाठीचं पीठ छान मुरलेलं आहे आणि आता आपण याचे घारगे तयार करूयात. तर या पिठापासून काय करायचं, तुम्हाला ज्या आकाराचे घारगे बनवायचे आहेत त्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात असे. आता हे घारगे छान लाटून घ्यायचे. लाटत असताना तेल, तूप, पीठ अजिबात वापरायची गरज नाहीये. हे असेच छान लाटले जातात. परफेक्ट. आणि आता हे तळून घेऊयात. तेल इथे गरम झालेलं आहे, तापलेलं आहे. आता हे घारगे घालूयात आणि तळून घेऊयात. आणि गूळ आहे, गुळाचा कुठलाही पदार्थ हाय हीटवर तळायचा नाही, नाहीतर काय होतं ना तो पटकन करपला जातो पदार्थ, रंग बदलतो आणि आतमध्ये कच्चा राहतो.
मस्त फुकलाय, तुम्ही बघू शकाल. आणि दोनही बाजूने मस्त असा खरपूस तळून झाला की हा काढायचा. आणि इथे माझ्याकडे जाळी आहे, जाळीच्या खाली टिश्यू पेपर आहे, त्यावर हे काढून घेऊया. आणि याच पद्धतीने मी माझे सगळे घारगे तळून घेते. हे घारगे तळून झाले, छानपैकी थंड झाले की मग हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 5 ते 6 दिवस छान टिकतात. लहान मुलांना डब्याला नेण्यासाठी मस्त पर्याय किंवा ऑप्शन आहे. लाल भोपळ्याचे घारगे करण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम लाल भोपळा, 1 कप गूळ, 3 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा खसखस, मीठ, तळण्यासाठी तेल. भोपळा सोलून कापून घेत छोटे तुकडे करायचे. कुकरमध्ये भोपळ्याचे तुकडे आणि गूळ घालून 15 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेत हे मिश्रण मॅश करायचं. आता गव्हाच्या पिठात तांदळाचं पीठ, खसखस, चवीप्रमाणे मीठ आणि भोपळ्याचं सारण घालून पाणी न घालता पीठ मळून मुरवून घ्यायचं. आता छोटे गोळे करून लाटून घेत पुरीसारखे घारगे तयार करायचे आणि गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर तळायचे. झाले आपले भोपळ्याचे घारगे तयार. अगदी सगळ्यांची आवडती मासवडी बनवतोय. आपण मासवडीसाठी जे स्टफिंग लागतं त्यासाठी आपल्याला खोबरं थोडंसं आपण परतून घेऊया, कारण कच्चं टाकण्याच्या ऐवजी थोडंसं आपण परतून टाकलं तर त्याची टेस्ट छान लागते, म्हणजे खमंग होते, मासवडी खमंग होतं. आपलं खोबरं होत आलंय. आता आपण याच्यामध्ये थोडी खसखस घालूया. आणि खसखस आहे ना अगदी पटकन भाजून होते, त्यामुळे हो जास्त वेळ ती नाही ठेवायची. म्हणजे टाकलीच की तिचा आवाज म्हणजे ती फुटायला तडतडते, लगेच तडतडते. येस. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं. आता आपलं हे दोन्ही मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत. अच्छा. आणि हे मिक्सरला वगैरे फिरवून घ्यायचं नाही, फिरवायची गरज नाही. असंच सगळं. हो. म्हणजे मी आतापर्यंत बघितलेली सगळ्यात सोपी मासवडीची रेसिपी आहे. येस. आणि खायला ते मस्त असं क्रंची येतं ना आपल्या जिभेखाली, तर खूप छान लागतं. आता आपण काळा मसाला, हा घरचा मसाला आहे केलेला माझ्या आईचा, कारण ही रेसिपी जी आहे ती माझ्या आईची स्पेशालिटी आहे आणि मी प्रयत्न करतेय करण्याचा. सो अगदीच काळा मसाला नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कुठला मसाला असेल तो वापरू शकता तुम्ही. कांदा लसूण मसालाही चालेल, इव्हन गोडा मसाला सुद्धा चालतो. कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ, आणि थोडंसं मीठ. क्या बात आहे. अगदी मोजकं साहित्य आणि सोपी पद्धत. आता आपलं स्टफिंगचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मासवडीसाठीचं कव्हर आहे ते आपण तयार करूया. लाल तिखट थोडं टाकतेच मराठवाडा स्टाईलची, मराठवाडा स्टाईलची आहे. मला हात असं मागे नाही घेता येते. बरोबर, अगदी बरोबर. सो अंजली ताई बेसिकली मराठवाड्यातून आहे. हो, माझं माहेर सासर दोन्ही मराठवाडा. पाणी घालायचं. आता आपण जे आवरण तयार करतोय मासवडीचं, त्याच्यासाठी आपल्याला आता हे पिठलं करायचंय. थोडं थोडं बेसन घालून येस मिक्स करून घ्यायचं. फक्त त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे. गॅसची आज थोडी कमी करायची, म्हणजे मग गुठळ्या कमी, म्हणजे गुठळ्या कमी होतात. हा पारंपरिक तर आहेच, आणि तुम्ही तो कशा बरोबरही खाऊ शकता, म्हणजे भाकरी बरोबर, पोळी बरोबर, इव्हन भातात तुम्ही जर कुस्करून खाल्ली ना मासवडी तर अतिशय छान लागते. म्हणजे मऊ भात आणि मासवडी. येस. ह्याच्यासाठी गाठी आपल्याला नको असतील याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी एक दुसरी सोपी पद्धत पण अशी आहे की आपण बेसन पीठ आधी मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि ते लिक्विड केलेलं आपण टाकायचं. त्याच्याने गाठी कमी होतात. बरोबर. म्हणजे होतच नाहीत शक्यतो. आणि आपण असं आता जसं मी केलंय तसं केल्यानंतर गाठी होण्याचे चान्सेस असतात. पण मी खरंच सांगते, म्हणजे जर पिठलं खायचं असेल हटलेलं, ते हटलेलंच खावं. आणि मासवडीचं जरी आवरण जरी असलं तरी ते अगदी सुपर फाईन करण्यापेक्षा ही जी मजा आहे ना खायची, आणि ह्याची जी टेस्ट लागते ना त्याला तोड नाही. आता हे आपण एक 2 मिनिटाला आपण वाफवूया, म्हणजे आपलं तयार होईल. आता आपलं हे आवरणाचं जे आहे मासवडीचं पिठलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करता. येस.
आता आपण ह्याला बटर पेपर वरती किंवा कपड्यावरती किंवा तुम्ही अजून प्लास्टिक वरती थापून घ्यायचं आणि थापल्यानंतर आपल्याला हे सारण जे आपण केलेलं आहे ते स्टफ करायचं त्याच्यामध्ये. आता आपण मासवडी करण्यासाठी आपण आपलं आता पिठलं जे तयार झालेलं आहे त्याची आता आपण पोळी थापतोय. आणि ते छान त्यांनी मळून मळून घेतलेले, पाण्याचा हात लावून थापून घ्यायचे. हो, म्हणजे तुम्ही प्लास्टिक वरही थापू शकता. गावाकडे शक्यतो कपडा घेतात, हो रुमाल, बरोबर, आणि त्याच्यावरती थापतात. थोडं थोडं पाण्यामध्ये हात डिप करायचं आणि हे मिश्रण थोडं थापून घ्यायचं. म्हणजे जे ते क्रॅक्स जातात ना ते आपण थोडस त्याला कव्हर करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे जेणेकरून परत सारण बाहेर येणार नाही त्याच्यातून. आता आपली पोळी थापून झालेली आहे. याच्यावरती आपण आता सारण स्प्रेड करणार आहोत सगळं, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला रोल करून वडी तयार होईल आपली. म्हणजे खरं मासवडी बनवायची म्हणलं की टेन्शन असतं, पण इतक्या इझिली करतात ना, म्हणजे असं मुरलेली व्यक्ती कशी असते तशा त्या सराईतपणे करतायत. मराठवाड्यात बेसिकली जास्त बनवतात, म्हणजे पारंपरिक असल्यामुळे क्वचित काही प्रसंगानुसार काही सण असतात, किंवा मोस्टली हा पदार्थ ही रेसिपी जी आहे ना डोहाळ जेवणाच्या याच्यामध्ये खास बनवतात. अच्छा, आता आपल्याला रोल करायचं. वा, छान असं रोल झालेला आहे. आणि त्याला आता त्रिकोणी आकार देतो. त्रिकोणी आकार द्यायचा, त्याला दाबायचं व्यवस्थित. अरे वा, झालाय आपला हा तयार. आता एक 5 मिनिटं जाऊ देऊया आणि मग आपण कट करूया. आता आपला रोल तयार आहे, ही वडी. आता आपण हे कट करणार आहोत आणि मग त्यानंतर आपण आपली मासवडी जी आहे ती शॅलो फ्राय करणार आहोत. क्या बात आहे, मस्त दिसतोय. वा, किती सुंदर, खूप सुंदर वड्या पडतात आणि दिसतातही भन्नाट. हे जे पदर सुटतात ना, क्या बात आहे. येस, आता इतक्या सुंदर दिसत आहे. एकतर शेप खूप छान आलेला आहे आणि त्यातलं सारण आहे, त्याच्या लेयर्स आहेत, खूप भन्नाट दिसते. आता काय करूया? आता आपण यातल्या अर्ध्या ज्या आहेत मासवडी त्या आपण रॉ ठेवूया, आणि अर्ध्या ज्या आहेत आपण त्याला गरम मसाला, जो काळा मसाला आहे, काळा मसाला आणि लसण पाकळ्यांचं पाणी हे मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये डिप करून आपल्याला शॅलो फ्राय करायचे. आता आपण मासवडी परतून घेऊया. अच्छा, तर त्याच्यासाठी आपण हा लसूण बारीक केलेला आहे थोडासा, तर याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत थोडस, म्हणजे ते लसणाचं पाणी होतं. आणि हा काळा मसाला आहे, हा टाकायचा, आणि मीठ. असं हे तयार केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये डिप करून मासवडी शॅलो फ्राय करणार आहोत. ते लसूण घोळवलेलं ते जे मिश्रण आहे ते तेलामध्ये घातलं की इतका सुंदर त्याचा सुवास येतोय. क्या बात आहे. अगदी जर नाही मिक्स झालं तर आपण वरणही असं घालू शकतो त्याला. एक बाजू छान फ्राय होत आली की ते उलटवून, हा, वा, आणि हे खरपूस जे होतं ना ते पण खायला खूप छान लागतं. आणि खरंच मऊ भातासोबत ह्या खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. येस. गॅस बंद करू? हो, आता केला तरी चालेल. अशी आपली खमंग मासवडी तयार झालीये. मासवडी करण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं सुकं खोबरं, खसखस, लसूण, काळा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, बेसन, चवीनुसार मीठ, पाणी. मासवडीचं स्टफिंग करण्यासाठी खोबरं, खसखस भाजून घेत आता यावर बारीक चिरलेला लसूण आणि काळा मसाला, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता तेलात तिखट, हळद,
चवीनुसार मीठ आणि यात पाणी आणि बेसन घालायचं आणि एकजीव करत अशा पद्धतीने वाफवून घ्यायचं। आता याची अशा पद्धतीने पोळी तयार करायची आणि यावर तयार केलेला मसाला घालायचा आणि याचा रोल करायचा आणि याचे असे काप करायचे। आता गरम मसाला आणि लसूण पाकळ्यांचं पाणी एकत्र करून त्यात थोडं मीठ घालून या मासवड्या ह्या मिश्रणात कोट करायच्या आणि अशा पद्धतीने शॅलो फ्राय करायच्या। झाली आपली मासवडी तयार। आज आपल्या सोबत आहेत विशेष पाहुण्या प्राजक्ताजी। तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत। थँक्यू। आजचा पदार्थ काय आहे? आजचा पदार्थ आहे मालवणी स्पेशल शिरवाळे। तर मालवणमध्ये आम्ही सकाळ सकाळ ब्रेकफास्टसाठी शिरवाळे बनवतो, घरातल्यांना खूप आवडतात। तर आपण आता रेसिपीला सुरू करूयात। सुरुवात आधी काय करतोय? पहिलं आपण पीठ बनवून घेणार। शिरवाळे आहेत ते पांढरे शुभ्र होण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकतो। किती छान टीप आहे, म्हणजे मला वाटतं उकडीचे मोदक करताना पण फिरू शकतो। म्हणजे तांदळाच्या पिठीची उकळ काढली की तुरटी फिरवा। इव्हन तुम्ही जेव्हा कुरडया सुद्धा करताना कुरडयाचा पण रंग पांढरा येण्यासाठी तुम्ही तुरटी पाण्यामध्ये फिरवली आणि काढलं ना तरी सुद्धा कुरडया व्यवस्थित पांढऱ्या शुभ्र होतात। मस्त। पाण्यामध्ये थोडी तुरटी एक 2-3 राऊंड फिरून घ्यायची, मग त्याला चांगला पांढरा रंग येतो। नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, थोडंसं चवीनुसार मीठ। थोडी उकळ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, म्हणजे उकडीच्या मोदकाची जशी आपण उकड काढतो तशीच उकड काढून घ्यायची। थोडा गॅस बंद करायचा आणि थोडं झाकण ठेवून 1 मिनिटं वाफवून ठेवायचं आणि आता हे आम्ही वाफवून घेतो। आता आपण नारळाचा रस तयार करायचा। नारळाच्या रससाठी मी 1 वाटीचा दुधाचा रस काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा किसलेला गूळ टाकायचा। सो हे कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता, तुम्हाला कितपत गोड हवं। थोडंसं जिरं पावडर। हे तुम्ही जेव्हा नारळाचा रस काढता त्यावेळेला सुद्धा त्याच्यामध्ये जर जिरं मिक्स करून ते बारीक करून घेतलं ना तरी सुद्धा चालू शकतं। थोडंसं केसर सिरप। जर केसर नसेल तर तुम्ही थोडीशी हळद सुद्धा टाकली तरी चालते। आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आपण। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गूळ वितळण्यापर्यंत। हळूहळू त्याला कलर सुद्धा येतो। थोडं मीठ घालू? हां, थोडंसं मीठ घालायचं बस। कमाल दिसतंय, म्हणजे नारळाच्या रसातल्या शिरवळे आणि खास कोकणातली रेसिपी। कमाल। आपला नारळाचा रस आता तयार झालेला आहे, गूळ पण व्यवस्थित वितळलेला आहे। आता उकडीचे आपण शिरवाळे बनवूया। उकड आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता हे आपण व्यवस्थित मळायचं, त्यासाठी थोडा थंड पाण्याचा हात लावला तरी चालतो। आणि हे एकजीव करून एकजीव करून घ्यायचं, म्हणजे ते आपण साच्यामध्ये घालतो त्यातून ते व्यवस्थित आलं पाहिजे बाहेर मिश्रण। जेव्हा पीठ गरम गरम असतं ना तेव्हाच पटकन मळून घ्यायचं। थंड झाल्यावरती मग ते एकजीव व्हायला खूप वेळ लागतो, म्हणून जेव्हा गरम असतं तेव्हाच थोडासा थंड पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं। पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण ह्याचे शेवया पाडून घेऊया। ह्याला थोडंसं बाहेरून तूप लावायचं, थोडंसं साच्याला पण आतमध्ये तूप लावून घ्यायचं। तर पीठ याच्यामध्ये टाकून त्या शेवया पाडून घेऊया आपण। केळीच्या पानाला तूप लावून घ्यायचं, कारण मग आपले जे शेवया आपण काढणार आहोत ते चिकटणार नाही। जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल, जे इडलीचं जे भांडं असतं ज्याच्यामध्ये आपण इडल्या करतो त्याला सुद्धा तूप लावून तुम्ही त्याच्यामध्येही जरी शेवया पाडल्या तरी सुद्धा ते अलगद निघतात आणि जास्त प्रमाणामध्ये पण होते। आणि एका वेळेला आपण जास्त प्रमाणात करू शकतो। केळीच्या पानावर इतक्या सुंदर दिसतात त्या शेवया तांदळाच्या। शेवयांना चांगला वास येण्यासाठी तुम्ही आंबेमोहर किंवा बासमती तांदळाचं सुद्धा पीठ वापरू शकता, म्हणजे त्याला एक वेगळा स्मेल येईल। आणि इव्हन हळदीच्या पानावर जरी हे वाफवलं ना तर बहार, म्हणजे कमाल चव लागते याची। शिरवाळे आपले बनवून रेडी आहेत। आता त्यांना थोडं 7 ते 8 मिनिटं फक्त वाफवून घ्यायचं। सो इथे
पाणी गरम केलंय, त्यामध्ये फक्त एक वाफ काढून घेतो 7 ते 8 मिनिटं, कारण आपण उकड काढलीच होती पिठाची. ओव्हर कुक केलं तर मग ते वातूड होतात. मऊसूत झाले पाहिजे, त्यामुळे 7 ते 8 मिनिट पुरेसे आहेत. शिरवाळे वाफून झालेले आहेत आपले. आता आपण ते प्लेटिंग करूया. वा, काय सुंदर क्ले झाली, तुम्ही बघू शकता. शेवया आपण जरी अशा राऊंड नाही केल्या आणि जर स्ट्रेट जरी केल्या ना तरी चालतात. कोकणामध्ये ना आम्ही केळीच्या पानावरती सोऱ्याच्या साच्याने सरळ शेवया पाडून घेतो. आता शहरात आपल्याकडे ऑप्शन नाही आहे म्हणून आम्ही गोल आकाराच्या शेवया करून घेतलेल्या आहेत. आता आपण याचं प्लेटिंग करूया. आणि हे खाताना शिरवाळ्यांवर मस्त असा नारळाचा रस घालायचा आणि खायचं. आणि तुम्ही अस्सल कोकणातले असाल तर चमचा वगैरे काही नाही, मस्त हाताने वरपून वरपून खायचं असं. प्राजक्ताजी, शिरवाळेला तुफान दिसतात. सो मनापासून धन्यवाद. आज इतका छान पदार्थ, पारंपरिक पदार्थ तुम्ही आमच्यासोबत शेअर केला आणि सगळ्यांना त्याची माहिती दिली. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. शिरवाळे करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप पाणी, तुरटी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप नारळाचं दूध, चवीनुसार गूळ, 1 चमचा जिरेपूड, केशर सिरप, वेलची पूड, चिमूटभर मीठ. पाण्यात तुरटी फिरवायची. आता त्यात तूप, मीठ घालून पाणी उकळून घ्यायचं. आता तांदळाच्या पिठाची उकड काढायची आणि गॅस बंद करून हे मिश्रण झाकून ठेवायचं. आता नारळाच्या दुधात गूळ, जिरेपूड, केशर सिरप आणि वेलची पूड आणि थोडं मीठ घालायचं आणि हे एकत्र मिसळून घ्यायचं. आता उकड मळून घेत एकजीव करायची. अशा पद्धतीने गोळा करून त्याला तूप लावायचं आणि साच्याला पण तुपाने ग्रीस करायचं आणि तयार केलेलं पीठ त्यात भरायचं. आता केळीच्या पानाला तूप लावून ह्यावर शेवया घालायच्या आणि स्टीमर मध्ये 7 ते 8 मिनिटं हे शिरवाळे वाफवून घ्यायचे. आता अशा पद्धतीने शिरवाळे आणि त्यावर तयार केलेला नारळाचा रस घालायचा. झाले आपले शिरवाळे तयार.